पुण्यात अनेक भागात वाहतूक कोंडी झालेली आहे। कात्रज कोंढवा रोडवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। डेक्कन भागातील नदीपात्रात पाणी आल्याने रस्ता बंद झालेला आहे। अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव सुरू असल्याने देखील वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती आहे। कात्रज कोंढवा रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। कात्रज कोंढवा रोडवर सध्या ट्रॅफिक जाम झालेला आहे। डेक्कन भागातील नदीपात्रात पाणी आल्याने रस्ता बंद झालेला आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय सध्या परिस्थिती आहे? खरं तर आज दहीहंडी आहे। अनेक ठिकाणी दहीहंडीचा उत्सव आहे, तो आपल्याला रस्त्यांवर पाहायला मिळतोय। दुसरीकडे पाऊसही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये सध्या वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतात। ही दृश्य जी आपल्याला पाहायला मिळतात ती कात्रज कोंढवा रोडवरची आहेत आणि या रोडवर आपण पाहतोय हजारो वाहनं आहेत ती सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा आहेत त्या या वाहतूक कोंडीच्या आपल्याला पाहायला मिळतात। अशीच परिस्थिती पुण्यातील डेक्कन भागातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। डेक्कन भागातला जर आपण विचार केला तर तिथला नदीपात्रातला रस्ता हा सध्या वाहतुकीसाठी बंद आहे आणि त्यामुळे फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या सध्या पाहायला मिळते। तर दुसरीकडे कात्रज कोंढवा रोडवर नेहमीचीच वाहतूक कोंडी आहे ती असते, पण आज मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि जवळपास 1 ते 1.5 तास झालं अशा पद्धतीची वाहतूक कोंडी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि नागरिक मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेले पाहायला मिळतात। पुणेकर सध्या या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पाहायला मिळतात, पण वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या यामुळे सुद्धा अशा पद्धतीच्या वाहतूक कोंडीच्या घटना आहेत त्या गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित। धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।